नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची ही कथा थोडी वेगळी आहे. थोडं आकर्षण, थोडा रोमांस आणि बरेच काही शिकवणारी. ही गोष्ट आहे एका अशा चुकीची, जी कदाचित कोणाकडूनही होऊ शकते, पण त्याचे परिणाम खूप भयानक असतात. चला तर मग सुरुवात करूया आजची ही कथा. माझं नाव विशाल, वय 30 वर्षे. मी एका साध्या स्वभावाचा माणूस आहे. माझं लग्न झालं असून मला 2 मुलंही आहेत. मी नोकरीनिमित्त बिहारमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतो. सगळं काही छान चाललं होतं, पण अचानक गावी आईची तब्येत बिघडली. त्यामुळे माझी पत्नी आणि मुलाला आईची सेवा करण्यासाठी गावी जावं लागलं. मी इथे शहरात आता एकदम एकटा पडलो होतो. घरात एकटा असल्यामुळे मला खूप कंटाळा यायचा. ऑफिसवरून आल्यावर कोणाशी तरी बोलावं असं वाटायचं. माझ्या फ्लॅटच्या अगदी खाली एक कुटुंब राहायचं. तिथे राहणाऱ्या वहिनींशी माझी कधी कधी गप्पा व्हायच्या. त्या मला भाऊजी म्हणायच्या. त्या दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक होते. त्यांचे मिस्टर कामात खूप व्यस्त असायचे, त्यामुळे त्याही घरी बहुतांश वेळा घरीच एकट्याच असायच्या. एके दिवशी माझी तब्येत थोडी खराब होती, म्हणून मी ऑफिसला सुट्टी घेतली. घरात एकटाच होतो. विचार केला की वहिनीकडे जाऊन थोडा वेळ बसूया, मन हलकं होईल. मी त्यांच्या घरी गेलो. वहिनी किचनमध्ये काम करत होत्या. मला पाहताच त्या म्हणाल्या, काय भाऊजी, आज ऑफिसला नाही गेलात? तब्येत ठीक आहे ना तुमची? मी म्हणालो, हो वहिनी, थोडं अस्वस्थ वाटतंय आणि घरी एकटं करमत नाहीये. वहिनीने मला प्रेमाने आत घेतलं आणि म्हणाल्या, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी छान गरमागरम चहा बनवते. त्या किचनमध्ये गेल्या आणि मी बाहेरून त्यांच्याकडे बघत होतो. चहाचं भांडं गॅसवर ठेवून त्या खाली वाकल्या आणि त्याच वेळी त्यांच्या साडीचा पदर बाजूला झाला. त्यांच्या त्या गोऱ्यापान कमरेचा आणि पाठीचा तो मादक भाग पाहून माझं तर भानच सुटलं होतं. पत्नी जवळ नसल्यामुळे माझ्या मनात आधीच नको ते आणि तसले आगाऊ विचार येत होते आणि वहिनींचं ते रूप पाहून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. त्या चहा घेऊन बाहेर आल्या. चहा देताना आमचा हात एकमेकांना स्पर्शला. तो स्पर्श खूपच मऊ आणि उबदार होता. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एक वेगळीच ओढ होती. मी थोडं धाडस करून म्हणालो, वहिनी, मला तुमची सोबत खूपच छान वाटते. पत्नी गेल्यापासून मला खूपच एकटं वाटतंय. मग त्या माझ्या जवळ आल्या आणि त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या, हो भाऊजी, मलाही तुमचे दादा जास्त वेळ देत नाहीत. माझं मन काय म्हणते हे त्यांना कधी समजलं नाही. आपल्या दोघांची परिस्थिती एकच आहे बघा. त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनातला ताबा सुटला. मी त्यांचा हात हातात घेतला आणि त्या दिवशी आम्ही दोघंही वाहतच गेलो. त्या एकाकी दुपारी आम्ही मर्यादेच्या सर्व ओळी ओलांडल्या होत्या. तो अनुभव खूपच वेगळा होता आणि खूपच रोमांचक होता. त्यानंतर आमचं हे लपून छपून भेटणं रोजच सुरू झालं होतं. दादा ऑफिसला गेले की मी वहिनीकडे जायचो आणि आम्ही तासनतास एकमेकांच्या मिठीत असायचो. पण म्हणतात ना, चुकीच्या कामाचं फळ कधीच चांगलं नसतं. काही दिवसांनी माझी पत्नी मुलाला घेऊन गावीहून परतली. आता वहिनींना भेटणं कठीण झालं होतं, पण मला फक्त सुखाची चटक लागली होती. मी पत्नीची नजर चुकून वहिनीकडे चकरा मारू लागलो. पण एक दिवस पत्नीने माझ्या शर्टवर लिपस्टिकचा डाग पाहिला. तिला संशय आला आणि तिने माझा पाठलाग केला. एके दुपारी तिने आम्हाला रंगेहात पकडलं. तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहून माझं काळीज चिरलं गेलं. ती ओरडून म्हणाली, विशाल, मी गावी तुमच्या आईची सेवा करत होते आणि तुम्ही इथे या बाईसोबत मजा करत होता. तुम्हाला मुलाची तरी आठवण नाही आली? तिने सांगितलं की ती आत्ता सगळं दादांना सांगणार आहे. मी माझे हात जोडले आणि खूप विनवण्या केल्या. ती म्हणाली, जर तुम्हाला हेच सगळं हवं असेल
तर मी आत्ताच मुलांना घेऊन निघून जाते. त्या क्षणी मला जाणीव झाली की मी काय गमावणार होतो. ज्या पत्नीने माझ्या संसारासाठी स्वतःला झिजवलं, तिला मी काही क्षणांच्या मोहापायी धोका दिला होता. त्या वहिनीसोबतचा तो वेळ फक्त शारीरिक भूक होती, पण पत्नीसोबतचं हे नातं आयुष्यभराची साथ होती. मित्रांनो, आयुष्यात परिस्थितीचं आकर्षण हे एखाद्या मृग जलासारखं असतं. ते काही काळ आपल्याला सुख देतं, पण आपलं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करून टाकतं. आपण आपल्या काही क्षणांच्या चुकीच्या ओढीपायी आपल्या हक्काच्या माणसाचा विश्वास तोडतो. तुमच्या जोडीदार तुमच्यावर किती विश्वास ठेवतो याची जाणीव ठेवा. बाहेरचं क्षणिक सुख तुम्हाला कायमचा आनंद देऊ शकत नाही. आपला संसार आणि आपल्या माणसांची किंमत करा, कारण एकदा गेलेला विश्वास पुन्हा कधीच परत येत नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि युनिक मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.